नमस्कार, प्रमिलास रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। तर आज आपल्याला गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण थाळी तयार करायची आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या माझ्याकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून सर्वांना शुभेच्छा। तर चला आपण आता सुरुवात करू लगेचच। आपण पहिल्यांदा डाळ भात कुकरला लावून घेऊया। त्याच्यासाठी मी तुरीची डाळाची 1 वाटी घेतली आणि 1 वाटी तांदूळ घेतले। तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते। आधी आपण आता हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि या डाळीमध्ये आता हे 1 टोमॅटो टाकायचे, म्हणजे छान शिजून डाळी बरोबर एकजीव होईल। आणि पाणी घालून घेऊया आणि आता आपण पटकन कुकरला लावूया। भाताला मीठ घालायचं आणि कुकरला लावायचं। आता आपला कुकर लावून झालाय डाळ भाताचा। तर आता आपल्याला पहिल्यांदा चक्का तयार करायचा आहे आम्रखंड करण्यासाठी। तर मी हे असं दही रात्रीच लावलेलं आहे ह्या मातीच्या भांड्यामध्ये। हे 1 लिटर दुधाचं मी दही लावलेलं आहे। तर बघा किती छान लागलंय दही आणि किती घट्ट सुद्धा हे बघा। तर आता आपल्याला आधी हे दही सर्व ह्या चाळणीवरती सुती कापड टाकून सर्व गाळून घ्यायचंय, आधी सर्व पाणी निथळून घ्यायचं। तर आधी आपण ते कापड ह्याच्यावरती हातरून घेऊया। आता हे चाळणीवरती आपण असं सुती कापड हे असं टाकून घेतलंय आणि आता हे दही ह्या चाळणीवरती आपण घालून घेऊया। आपल्याला व्यवस्थित हे पाणी सगळं निथळून घ्यायचंय ह्याच्यातून, म्हणजे अगदी घट्ट असा चक्का आपला तयार होईल। हे बघा, हे खाली पण असं भांड आपण मांडून घेतलेलं आहे आणि होईल तितकं आपण हे आधी हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचंय। बघा, हे बांधलेलं दही आपण असंच ठेवणार आहोत चाळणीमध्ये आणि ह्याच्यावरती असं आपण जड खलबत्ता ठेवून घेऊया आणि हे 2-3 तासासाठी असंच ठेवूया। आता आपल्याला मटकी आणि बटाटा ह्याची रस्सा भाजी करायची। तर त्याच्यासाठी मी अशी मोड आलेली मटकी घेतली 1 वाटी। मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून अशी पाण्यामध्ये ठेवले आणि हा सालासकटा 1 मोठा बटाटा असा मोठे मोठेच बटाटे असे चिरून घेतले। तर सालासकटाच ठेवायचा बटाटा, म्हणजे भाजीला चव खूप छान येते। आणि आपल्याला काजूची सुद्धा भाजी करायची, तर काजू मसाला तयार करायचा आहे आपल्याला। तर हे मी असे सुके काजू ते कोमट पाण्यामध्ये 1 तासभर आधी भिजवून घेतलेत। हे बघा किती छान भिजलेत। आता आपल्याला ही पण भाजी करायची। आधी आपण मटकीची भाजी करू आणि नंतर काजूची भाजी करू। आता आपल्याला वाटण तयार करायचंय। तर मटकीच्या भाजीसाठी आणि काजू मसाल्यासाठी आपल्याला एकच वाटण तयार करायचं आहे। तर ते आपण आता भाजून घेऊया व्यवस्थित तव्यावरती। मी तवा गरम करण्यासाठी ठेवलाय आणि गरम झालाय तवा। आता आपण हा कांदा घालून घेऊया। कांदा भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल घालून घेऊया। आता आपण हे 2 टोमॅटो असे मी चिरून घेतले ते पण घालूया। हे बघा, हे सर्व आपण आता असं एका डिश मध्ये काढून घेतलंय। आता बाकीचं भाजून घेऊया। हे मी अर्धी वाटी काजू असे मसाल्यासाठी छान 1 तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतले, ते आपण आता घालून घेऊया। आधी 1 आल्याचा तुकडा घेतलाय मी, साल काढून स्वच्छ धुवून याचे तुकडे करून घालू। ह्याच्यावरतीच हे 2 वेलदोडे, मसाला वेलदोडे आणि थोडीशी दालचिनी असे आपण तोडून टाकूया ह्याच्यामध्ये। 1 चक्री फूल आणि 5-6 मिरी हे पण ह्याच्यावरतीच घालू। धने 1 चमचा आणि खसखस 1 चमचा हे पण घालू आणि ह्या 5-6 लवंगा ह्या पण घालू आणि हे पण छान भाजून घ्यायचे आपल्याला। आता हे पण सर्व भाजून झाले। आपण हे पण ह्या मसाल्यावरतीच आता ह्या काढून घ्यायचंय। मसाला छान थंड झालाय। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आपल्याला।
आपला मसाला अगदी बारीक असा वाटून तयार झालेला आहे. तर चला आता आपल्याला मटकी आणि बटाट्याची पहिल्यांदा भाजी करायची. बघा, हा सर्व मसाला मी छान भाजून असा बारीक वाटून घेतलाय. आपण आता ही मातीचं भांड मांडून घेतलेलं आहे गॅसवरती आणि गरम पण झालंय. आपण तेल घालून घेऊया. मटकीच्या भाजीसाठी 2 पळे आपण तेल घालायचं. गरम होऊ देऊया तेल. तेल आता गरम झालंय. आपण हा पाव चमचा जिरे टाकू. जिरे छान फुलू द्यायचे. आधी फुललेत. आता कढीपत्ता टाकू थोडा. आपण आता असा मसाला घेतलाय हा घरगुती, कांदा लसूण आणि खोबरं मिसळलेला, हा टाकून घेऊ. आवश्यकतेनुसार टाकायचा आहे. मी 2 चमचे टाकलेला आहे. आणि हे बेडगी मिरची पावडर, हे रंगासाठी आपण ही पण अर्धा चमचा टाकूया. आणि अर्धा चमचा काळा मसाला घालू. थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि आता हा वाटण केलेला मसाला आपण घालून घेऊया. आपल्याला थोडासा काजू मसाल्यासाठी सुद्धा ठेवायचा आहे. आपण 1 चमचा धने पावडर घालूया. मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. आपण बटाटा आणि मटकी हे धुवून स्वच्छ घेतलेलं घालून घेऊया याच्यामध्ये. मसाल्यामध्ये छान परतवून घेऊया. आता थोडासा हिंग घालू. थोडीशी कोथिंबीर घालूया वरून. आणि छान आता एकजीव करूया हे. आणि आपल्याला आता गरम पाणी घालून घ्यायचंय, म्हणजे छान भाजीला तरी सुटेल. तेव्हा का हे गरम पाणी घेतलंय करून. त्याच्यामध्ये आपल्याला जसं हवंय तसं घालून घ्यायचं पाणी. थोडीशी आपण कसुरी मेथी पण घालून घेऊया. अशी छान हातावरती चोळायची आणि घालायची. आणि चवीनुसार मीठ पण घालू. आता छान शिजू द्यायची भाजी आपल्याला मटकीची आणि बटाट्याची. आपल्याला आता काजू मसाला तयार करायचा आहे. आपण गॅसवरती मातीचं भांड मांडून घेतलंय. 2 पळ्या तेल घालून घेऊया. तेल छान गरम होऊ द्यायचंय. तेल गरम झाले. आपण थोडस जिरं टाकूया. जिरं फुललंय. आता आपण कढीपत्ता टाकूया. आता आपण हे कांदा लसूण आणि खोबरं मिसळलेलं असं लाल तिखट टाकून घेऊया चवीनुसार. तेलामध्ये आधी तिखट टाकलं की छान तरी येते भाजीला. आणि हे काश्मीरी लाल तिखट ते पण आपण अर्धा चमचा टाकून घेऊया. हा काळा मसाला टाकून घेऊया. अर्धा चमचा घेतलाय. थोडीशी आपण कोथिंबीर घालू. 1 चमचा धने पावडर टाकूया. आणि हा उरलेला सगळा मसाला तर आपल्याला घालायचा याच्यामध्ये. मसाल्याला तेल सुटायला लागले. आता आपण कसुरी मेथी अशी हातावरती चोळून छान घालून घेऊया. आता आपल्याला हे काजू घालायचेत. आपण हे छान तासभर भिजवून घेतलेत. बघा किती छान मऊ भिजलेत. हे बघा असेच मऊ भिजायला पाहिजेत. हे बघा. तर हे घालून घेऊया ह्याच्यामध्ये मसाल्यावरती. मसाल्यामध्ये छान हलवून असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आपल्याला.
थोडासा हिंग घालू आणि कोथिंबीर घालू थोडी, तर मीठ घालू. हे मिक्सरचं भांड धुवून आपण पाणी ओतून घेऊया. आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय. मी हे गरम पाणी घेतलंय घालण्यासाठी. हे घालूया आपण. आणि ह्या गॅसवरती आता आपले काजूची भाजी पण शिजते. आपण ह्याच्यावरती सुद्धा झाकण घालूया. असं बघा, मी हे असं गव्हाचं पीठ घेतलंय 1 वाटी पुरी करण्यासाठी. तर ते आता आपल्याला मळून घ्यायचंय. मी हे बिना चाळताच घेतलेलं आहे, कारण पुरीसाठी जर बिना चाळता पीठ वापरलं ना तर पुरी खूप छान अशी तयार होते, खुसखुशीत. आणि त्याच्यासाठी आपल्याला रवा किंवा मग बेसन पीठ असं टाकावं लागत नाही. आपण आता पुरीचं पीठ मळूया. हे पीठ आपण परातीमध्ये घेऊया. गव्हाच्या पिठामध्ये आता आपण ही दळलेली साखर चमच्यावर घालूया. साखरेमुळे काय होईल, छान रंग येईल पुरीला आपल्या. आणि हे चवीनुसार मीठ घालू. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचंय. अगदी घट्ट मळायचं, सैल अजिबात मळायचं नाही. बघा, ही छान असं आपण असं घट्ट पीठ अगदी मळून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं याला तेल टाकूया याच्यावरती. पिठावरती आपण थोडंसं आता तेल घालू. छान एकजीव करूया. आणि आता हा आपल्याला गोळा थोडा वेळ मुरवत ठेवायचा आहे पिठाचा. तर हे आपण पीठ आता झाकून ठेवूया एका भांड्यामध्ये. पीठ मळून झालंय आता आपलं. छान आपण घट्ट मळून घेतलंय. आता झाकूया आपण ह्याला. आणि इथे 15 मिनिटासाठी आपण थोडा वेळ मुरू देऊया. मटकीची आणि बटाट्याची भाजी छान आता आपली उकळते. आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया. तुम्हाला जर नसेल घालायचं तर नाही घातलं ना तरी पण चालेल. शेंगदाण्याच्या कुटाने छान दाटसरपणा येतो ना. आपण आता भाजी शिजली का बघूया. बटाटा छान शिजलाय आपला. आपण कोथिंबीर घालूया थोडीशी. आणि आता गॅस पण बंद करायचा आहे आपल्याला. झाली आपली भाजी. आणि आता आपल्याला डाळ करायची. बघा, आपण डाळ करण्यासाठी हे भांड मांडून घेतलंय. आणि आपण आता 1.5 पळी तेल टाकून घ्यायचंय. मी आधी 1 पळी टाकलेली आहे. आता तेल छान गरम होऊ द्यायचंय. तेल आता गरम झालंय. आपण जिरे टाकूया. अर्धा चमचा मोहरी पण टाकू. छान तडतडू देऊया. मोहरी आणि जिरे तडतडले. आता आपण कढीपत्त्याची 4 पानं टाकूया. हे आपण असं लसूण आणि सुकं खोबरं त्याचं वाटण करून घेतलंय ते पण घालूया. लसूण खोबऱ्याचं वाटण परतलंय छान. कोथिंबीर घालूया. मिरचीचे 2-4 तुकडे पण टाकू. छान हलवून घ्यायचंय तेलामध्ये. हे बघा, डाळ आणि टोमॅटो इतकं असं छान असं शिजून तयार झालंय. हे व्यवस्थित अगदी आपण असं घोटून घेऊया. आणि आता भांड्यामध्ये आता ह्या घालून घेऊया फोडणीवरती. हे बघा, आता थोडीशी हळद घालूया. आणि चवीनुसार मीठ पण घालूया. आपल्याला हे भांड धुवून असं पाणी घालून असं आपण हे धुवून ह्याच्यामध्ये ओतून घेऊया.
बघा डाळीमध्ये आपल्याला पाहिजे तितकं आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही डाळ शिजू द्यायची. तोपर्यंत आपण आता आम्रखंड करून घेऊया. आता वरण तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि झाकण घालून घेऊया. बघा आपण सुती कापडामध्ये दही बांधून ठेवलं होतं. ते 3 ते 4 तास झालेत. हे बघा किती छान चक्का तयार झालेला आहे. हे बघा किती घट्ट असा. तर तो मी असा चाळणीमध्ये घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या चाळणीने तो व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये आधी आपण हे वेलदोडा, जायफळ आणि सुंठ याची आपण पूड करून घेतली ती टाकून घेऊया त्याच्यावरती. चवीनुसार थोडीशी साखर पण त्याच्यावरतीच घालूया. आणि हा मी असा आंब्याचा गर काढून हे असं बारीक वाटून घेतलंय मिक्सरला. ते पण ह्याच्यावरतीच घालून घेऊया. हे मी अर्धी वाटी घेतलंय. तुम्हाला किती अंदाजाने घ्यायचं असेल तितकं तुम्ही घेऊ शकता. कमी जास्त केलं तरी चालेल. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं गाळणीमध्ये ह्या असं चमच्याने एकजीव करून घ्यायचं आणि हे गाळायचंय असं. आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घालून वाटून घेतलं ना तरी सुद्धा चालेल. एकजीव करून घेतलं तरी. बघा चक्का आणि आंब्याचा गर सर्व आता गाळून झालेला आहे. आता व्यवस्थित आपण काढून घेऊया. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आणि तुम्हाला साखर किंवा आंब्याचा जर गर कमी जास्त ह्याच्यामध्ये घालायचा असेल ना तर तुम्ही तो तुमच्या आवडीप्रमाणे घाला. हे छान एकजीव करून घ्यायचंय. बघा आम्रखंड किती छान दिसतोय आणि कलर पण किती छान आलाय. आता आपण थोडं थोडं ह्याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ते घालूया. तुम्हाला कसं आवडतंय तसं तुम्ही घाला. आपण हे काजू घातले, बदाम घातले, थोडे पिस्ते घालूया. हे सर्व मी बारीक चिरून घेतलंय आणि थोडी चारोळी पण घालू आणि अर्धा चमचा ही वेलची पूड पण घालूया आणि पुन्हा एकदा एकजीव करूया आम्रखंड. आता मी हा फ्रीज मध्ये ठेवते आणि आता आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. आपलं बघा पुरीचं पण पीठ छान भिजलेलं आहे. आपण आता हे थोडंसं असं मळून घेऊया आणि ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करूया. बघा छान आपण कडक असं मळून घेतलेलं आहे. आपण गोळ्या करून घेऊया छोटे छोटे. बघा अशा करून घ्यायच्या. बघा आपण हा असा गोळा तयार करून घेतलाय. आता आपण हा थोडासा असा पिठात बुडवायचा आणि छान असा गोल लाटून घ्यायचा. जर तुम्हाला वाटीने जर करायचे असतील ना तर तुम्ही मोठी चपाती लाटा आणि छान अशा वाटीने पण तयार करता येतात. तर तुम्ही अशा लाटून पण तयार करू शकता. हे बघा आपण अशा सगळ्या आता लाटून घेऊया. बघा ह्या अशा आपण आता ह्या पुऱ्या लाटून घेतल्यात. तर आपण ह्या तळूया. मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवलंय. तेल बघा छान गरम झालेलं आहे. आपण एक एक पुरी आता टाकून घेऊया तेलामध्ये. आपण आता काढून घेऊया. हे बघा आपल्याला आता कोशिंबीर पण करायची आहे थोडीशी. आता आपण ही सर्व मिक्स करून घेऊया. हा कांदा घेतलाय. ही काकडी घेऊया याच्यामध्ये. हे टोमॅटो टाकूया. हे दही घालू. हे सगळंच घालूया. हा थोडासा चाट मसाला टाकू आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. आणि तुम्हाला साखर जर आवडत असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता. आणि आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. आता कोशिंबिरीमध्ये थोडीशी साखर पण घालूया. ही वाटून घेतलेली साखर आहे. म्हणजे छान अशी आंबट गोड अशी छान तयार होईल आपली कोशिंबीर. बघा गुढीपाडव्यासाठी आपली संपूर्ण थाळी करून तयार झालेली आहे.
तर मी काय काय घेतलंय ते सांगते. मी इथे मटकी आणि बटाट्याची रस्सा भाजी घेतली. इथे काजू मसाला घेतलाय. इथे आळूच्या वड्या घेतल्यात, ह्या मी पहिल्याच केलेल्या आहेत. इथे आपण भात घेतलाय. इथे डाळ घेतले. इथे मी कोशिंबीर घेतले. इथे आम्रखंड घेतलाय आणि इथे पापड घेतलाय. तर आता तुम्ही पण अशीच थाळी तयार करा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.